नमस्कार, ध्रुवा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण भारतीय वित्त व्यवस्था या प्रकरणामधील प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना पाहणार आहोत. आतापर्यंत आपण जो अभ्यास केला त्याच्यामध्ये आपण पाहूयात. या ठिकाणी पहा, भारतीय नाणे बाजाराचा आपण अभ्यास करतो. त्याच्यामध्ये बँक बाजार, उपबाजार, बँक बाजार, उपबाजार याचा आपण सुरुवातीला अभ्यास केला. उपबाजाराचे सगळे घटक आपण अभ्यासले त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी बँक बाजारामध्ये आपण व्यापारी बँकांच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे. मग व्यापारी बँकांच्या अभ्यासाला सुरुवात करताना आपण या ठिकाणी विचार करता, व्यापारी बँकांचे सुद्धा दोन घटक पडलेले दिसून येत आहेत नाणे बाजारामध्ये: सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका. मग आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अभ्यासाला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा आपला अभ्यास पूर्ण झाला आहे. राष्ट्रीयकृत बँका या अगोदरच्या भागामध्ये आपण सर्व त्याचा 2 भागामध्ये अभ्यास केला. आता आपण अभ्यास करणार आहोत प्रादेशिक ग्रामीण बँका. तर प्रादेशिक ग्रामीण बँकांबद्दल आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात करूयात. प्रादेशिक ग्रामीण बँका नावामध्येच ग्रामीण आहे. मग यांची स्थापना का करण्यात आली, तर सरळ सरळ आपल्या लक्षामध्ये येतं की ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठ्याच्या सोयी सुविधा निर्माण होणं गरजेचं होतं. मग या ग्रामीण भागाच्या विकासासाठी शिवाय इंदिरा गांधींचा 20 कलमी कार्यक्रम सुद्धा याला कारणीभूत आहे की ग्रामीण भागामध्ये जर विकास करायचा असेल तर कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करता आला पाहिजे. आणि त्या ठिकाणी जर कर्ज पुरवठा करायचा असेल तर मग बँका असल्या पाहिजेत. मग त्या बँकांना प्रादेशिक ग्रामीण बँका जर त्या असतील तर त्या बँकांकडून ग्रामीण भागामधील जी विविध क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करता येईल. आणि मग त्या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करून ती क्षेत्र सक्षम करता येते. या दृष्टिकोनातून प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापना करण्याचा निर्णय झाला. आता प्रादेशिक ग्रामीण बँका आपण म्हणतोय ग्रामीण विकास किंवा ग्रामीण वित्त पुरवठा हे महत्वाचे याचं उद्दिष्ट सांगता येतं आपल्याला. ग्रामीण वित्त पुरवठा हे सर्वात महत्वाचं उद्दिष्ट. ग्रामीण भागातील जी महत्वाची क्षेत्र आहेत त्यांना वित्त पुरवठा करता आला पाहिजे, त्यासाठी बँका हव्या होत्या. मग ग्रामीण भागामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याचा निर्णय झाला. कधी निर्णय झाला याचा जर तुम्ही विचार केला तर 26 सप्टेंबर 1975 मध्ये निर्णय झाला. 1975 26 सप्टेंबर 1975 मध्ये डिसिजन झाले की आपल्याला ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करायची. मग आपल्या देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करायला सुरुवात केली. पण त्याच्यामध्ये 2 राज्य अशी होती की ती राज्य वगळली गेली आणि बाकीच्या राज्यांमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. मग आपल्याला विचारलं जातं की कोणती राज्य, तर सिक्कीम आणि गोवा ही 2 राज्य वगळण्यात आलेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. आपण म्हणूयात सर्व राज्यांमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यास सुरुवात झाली. पण त्याच्यामध्ये 2 राज्य वगळण्यात आलेली होती. ती 2 राज्य कोणती होती याचा जर तुम्ही विचार केला तर सिक्कीम आणि गोवा वगळता असं आपल्याला म्हणावं लागतं. तर हे एक लक्षात ठेवायचं. सिक्कीम आणि गोवा वगळता बाकीच्या राज्यांमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या स्थापनेला सुरुवात झाली. आता याच्यामध्ये अशा प्रकारे स्थापना करायची बँकांची म्हटले की समित्यांच्या शिफारशी महत्त्वाच्या असतात. मग एक समिती होती, त्या समितीचं नाव होतं नरसिंहन समिती. नरसिंहन समिती कोणी नेमली होती याचा जर तुम्ही विचार केला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नेमली गेलेली ही नरसिंहन समिती होती आणि ती 1975 मध्ये नेमलेली होती. आता ही नरसिंहन समिती जर तुम्ही विचार केला तर ही कशासाठी नेमली होती याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आपण आत्ताच म्हटलं ग्रामीण भागाला वित्त पुरवठा करायचा आहे. मग तो कोणत्या प्रकारे केला पाहिजे याचा अभ्यास करणाऱ्या एका समितीची गरज होती. आणि मग 1975 मध्ये एम नरसिंहन असं त्यांचं नाव होतं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण बँक विषयक कार्यगटाची स्थापना करण्यात आलेली होती. आणि तिथून पुढं सुरुवातीच्या कालावधीमध्ये 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. मग आपण सुरुवातीला नरसिंहन समितीबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. हे पहा, नरसिंहन समिती आपण म्हणूयात 1975ची नरसिंहन
समिती 1975 या समितीचा आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये विचार करावा लागतो. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे आपण 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केलेली होती त्याच्या बाबतीत या समितीचा विचार करावा लागतो. मग सुरुवातीला लक्षात घ्या, ही समिती कोणाकडून नेमण्यात आलेली होती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नेमणूक केलेली होती या समितीची. याचे अध्यक्ष आपण या ठिकाणी म्हणतो एम नरसिंहन, हे या 1975 मध्ये नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते. मग आपण या ठिकाणी म्हणतो की यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यगटाची स्थापना करण्यात आली. त्या कार्यगटाचं नाव काय होतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या कार्यगटाचं नाव होतं ग्रामीण बँक विषयक कार्यगट. एक कार्यगट नेमण्यात आला यांच्या अध्यक्षतेखाली, ग्रामीण बँक विषयक कार्यगट असं म्हटलं जातं. 1975 मध्ये एम नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली जो कार्यगट नेमण्यात आला, रिझर्व्ह बँकेने नेमला, त्या कार्यगटाला ग्रामीण बँक विषयक कार्यगट असं म्हटलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं. या कार्यगटानं अभ्यास केला, ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, ग्रामीण भागाला वित्त पुरवठा करायचा आहे, ग्रामीण भागामधल्या महत्त्वाच्या क्षेत्रांना वित्त पुरवठा करून त्या क्षेत्रांचा विकास घडवून आणायचा आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ही क्षेत्र सक्षम करायची, सुदृढ करायची आहेत. मग या समितीनं काही शिफारशी केल्या. शिफारशी काय केल्या तर यांनी सांगितलं की तुम्हाला जर ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे तर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला बँकांची साखळी निर्माण करावी लागेल. कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विचार केला तर खरा भारत हा ग्रामीण भागामध्येच वसलेला आहे अशी विधानं अनेकदा आपण वाचतो. पण खऱ्या अर्थाने त्याच्या विकासासाठी आपण किती प्रयत्न केले हे महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी हे प्रयत्न सगळे चालू होते. आणि मग यांनी सांगितलं की तुम्हाला जर ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा आहे तुम्हाला काय करावं लागेल तर ग्रामीण भागात बँकांची साखळी निर्माण करा असं यांनी सांगितलं. यांचे शिफारशी विचारामध्ये घेण्यात आल्या. यांच्या शिफारशी सरकारला पटल्या आणि पुढच्या कालावधीमध्ये लगेच प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करायला सुरुवात केलेली होती. मग या ठिकाणी ही नरसिंहन समिती आपण जी म्हणतोय तर त्याच्यामध्ये त्यांनी काय शिफारस केली हे पण लक्षामध्ये ठेवायचं आहे. की काय करायचं आहे आपल्याला? भारतामध्ये ग्रामीण बँकांची साखळी निर्माण करायची आहे. यांनी शिफारस केली भारतामध्ये ग्रामीण बँकांची साखळी निर्माण करा जेणेकरून ग्रामीण भागाला जास्तीत जास्त वित्त पुरवठा करता येईल आणि मग ती क्षेत्र सक्षम सुदृढ करता येतील असं सांगते नरसिंहन समिती. नरसिंहन समितीच्या आपण उल्लेख केल्याप्रमाणे सरकारला या गोष्टी लक्षात आल्या आणि मग ग्रामीण बँका स्थापन करण्याचं सरकारने ठरवलं. नुसतं ठरवलं नाही तर प्रादेशिक ग्रामीण बँका अध्यादेश जारी करण्यात आला. कधी जारी करण्यात आला? लगेच 1975 मध्ये. या समितीने केलेली शिफारस, या शिफारशीचा परिणाम झाला. भारताच्या राष्ट्रपतींनी एक अध्यादेश काढला. त्या अध्यादेशाला म्हटलं जातं प्रादेशिक ग्रामीण बँका अध्यादेश. आपण या ठिकाणी म्हणूयात प्रादेशिक ग्रामीण बँका अध्यादेश. हा राष्ट्रपतींनी काढलेला अध्यादेश होता 1975. किती तात्काळ कार्यवाही करण्यात आली हे तुमच्या लक्षात येईल. 1975 मध्ये समिती नेमली, शिफारशी केल्या, सांगितलं की ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे, ग्रामीण भागामध्ये तुम्हाला बँकांची साखळी निर्माण करावी लागेल, तरच ग्रामीण भागातील जी क्षेत्र आहेत ती क्षेत्र सक्षम करता येतील, सुदृढ करता येतील. सरकारने लगेच या ठिकाणी विचार केला आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या स्थापनेला सुरुवात झाली. राष्ट्रपतीने एक अध्यादेश काढला. तो अध्यादेश काढलेला होता 26 सप्टेंबर 1975 मध्ये. त्या अध्यादेशाला म्हटलं जातं प्रादेशिक ग्रामीण बँका अध्यादेश 1975. समितीनं ज्याप्रमाणे शिफारस केली होती त्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. आपण या ठिकाणी म्हणूयात 5 प्रादेशिक ग्रामीण बँका यांची स्थापना करण्यात आली सुरुवातीच्या काळामध्ये. मग त्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका कोणकोणत्या आहेत याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. 5 प्रादेशिक ग्रामीण बँका. सुरुवातीच्या कालावधीमध्ये या ज्या शिफारशी आल्या नरसिंहन समितीच्या त्यानुसार 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना करण्यात आली. कधीपासून रचनेला सुरुवात झाली याचा जर तुम्ही विचार केला तर रचनेला सुरुवात झाली
गांधी जयंतीच्या दिवसापासून 2 ऑक्टोबर 1975 पासून हा चांगला दिवस निवडण्यात आला. 2 ऑक्टोबर 1975 पासून या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या रचनेला सुरुवात झालेली होती. मग एक कायदा करणं गरजेचं होतं. प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा असं त्याला म्हटलं जातं. हा कायदा कधी करण्यात आला तर 1976 मध्ये. आपल्याला म्हणता येईल प्रादेशिक ग्रामीण बँकेविषयीचा कायदा कधी करण्यात आलेला होता ते 1976 मध्ये. आपल्याला असंही म्हणता येईल 9 फेब्रुवारी 1976 प्रादेशिक ग्रामीण बँका कायदा रिजनल रुरल ऍक्ट असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी रिजनल रुरल ऍक्ट हा कायदा करण्यात आला 9 फेब्रुवारी 1976 मध्ये. बँका स्थापन करायच्यात मग त्यासाठी कायदा असणं गरजेचं आहे. कायदा करण्यात आला 9 फेब्रुवारी 1976 ज्याला रिजनल रुरल ऍक्ट 1976 किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका कायदा 1976 असं म्हटलं जातं. अशा प्रकारे खऱ्या अर्थानं प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या स्थापनेला सुरुवात झाली. आपण म्हटलं 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. आता त्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका कोणकोणत्या होत्या त्याचा आपल्याला विचार करावा लागतो. आता एक एक प्रादेशिक ग्रामीण बँक आपण पाहूयात. उत्तर प्रदेशामध्ये 2 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आलेली होती. एक राजस्थानमध्ये, एक पश्चिम बंगालमध्ये आणि एक हरियाणामध्ये. अशा प्रकारे 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्थापना करण्यात आली. मग त्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका कोणकोणत्या होत्या याचा आपण विचार करूयात. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल उत्तर प्रदेशामधल्या 2 कोणकोणत्या, मुरादाबाद, गोरखपूर ही 2 ठिकाणं उत्तर प्रदेशामधली होती. शिवाय आपण म्हटल्याप्रमाणे राजस्थानमधलं एक ठिकाण होतं जयपूर, पश्चिम बंगालमधलं एक ठिकाण होतं त्याचं नाव होतं मालदा आणि सर्वात शेवटी आपण उल्लेख केल्याप्रमाणे हरियाणामधलं एक ठिकाण होतं ते होतं भिवानी. या 5 ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. आपल्याला विचारलं जातं की प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कोणकोणत्या ठिकाणी करण्यात आली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण म्हटलं की 1975 पासून यांच्या रचनेला सुरुवात झाली. तर 5 ठिकाणं कोणती? या ठिकाणी मी म्हटलं 2 ठिकाणं उत्तर प्रदेश आहेत, हे यूपी आहे, त्यानंतर हे राजस्थान आहे, जयपूर, मालदा पश्चिम बंगालमध्ये येतं. कोणकोणत्या राज्यात करण्यात आलेली होती? भिवानी हरियाणा राज्यामध्ये येतं, हरियाणा. अशा प्रकारे प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना करण्यात आली. सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही प्रादेशिक ग्रामीण बँक असेल तर ती कोणत्या बँकेमार्फत पुरस्कृत केली जात आहे. कारण प्रादेशिक ग्रामीण बँक हे कोणत्याही एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमार्फत पुरस्कृत करण्यात आलेली बँक असते. तर त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. मग सुरुवातीला जर तुम्ही विचार केला मुरादाबाद बँकेचा, तर सिंडिकेट बँक या बँकेनं पुरस्कृत केलेली होती. आपल्याला सांगता येतं सिंडिकेट बँक या बँकानं. त्यानंतर गोरखपूर जी उत्तर प्रदेशातली दुसरी होती ती कोणत्या बँकेनं? तर स्टेट बँक ऑफ इंडिया, SBIनं ही पुरस्कृत केलेली होती. त्यानंतर जयपूरची जी होती ती युनायटेड कमर्शियल बँक, UCB असं आपल्याला म्हणता येईल. युनायटेड कमर्शियल बँक या बँकेनं जयपूर या ठिकाणची जी प्रादेशिक ग्रामीण बँक होती त्या बँकेला पुरस्कृत केलेलं होतं. आता पुरस्कृत करणं म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगेल. सुरुवातीला लक्षात घ्यायचं, मालदा पश्चिम बंगाल या ठिकाणची बँक कोणत्या बँकेनं पुरस्कृत केलेली होती? युनायटेड बँक या बँकेनं पुरस्कृत केलेली होती. आणि शेवटची बँक जी आहे भिवानीची हरियाणा राज्यामधील बँक आहे त्या बँकेला पंजाब नॅशनल बँकेनं पुरस्कृत केलेलं होतं. पंजाब नॅशनल बँक या बँकेनं पुरस्कृत केलेल्या बँका सुरुवातीच्या कालावधीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका. लक्षात येत आहे. तशा प्रकारे या बँकांची स्थापना आपण उल्लेख केला नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार झाली. हा झाला आपला प्रादेशिक ग्रामीण बँकांचा पहिला टप्पा.
आता याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासलं त्याची थोडक्यात रिव्हिजन करूयात पहिल्या टप्प्यामध्ये. हे पहा, प्रादेशिक ग्रामीण बँकांचा आपण अभ्यास करतोय. आपण म्हटलं की याचा मुख्य उद्देश कोणता आहे? ग्रामीण वित्त पुरवठा करायचा आहे. ग्रामीण भागामधील क्षेत्रांना वित्त पुरवठा करावा लागेल. मग ग्रामीण भागामध्ये बँकांची स्थापना करावी लागेल. मग हा उद्देश ठेवून या ठिकाणी आपण उल्लेख केल्याप्रमाणे 26 सप्टेंबर 1975 पासून प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या रचनेला सुरुवात झालेली दिसत आहे. प्रादेशिक ग्रामीण बँका भारतामध्ये कोणकोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या याचा आपण विचार केला. सिक्कीम आणि गोवा वगळता इतर राज्यांमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या रचनेला सुरुवात झाली. म्हणजे या 2 राज्यांमध्ये या प्रादेशिक ग्रामीण बँका नाहीत, हे लक्षामध्ये ठेवायचं. याच्यानंतर एका समितीचा आपण अभ्यास केला. नरसिंहन समिती 1975 मध्ये समिती. रिझर्व्ह बँकेने एक कार्यगट नेमलेला होता. त्या कार्यगटाला नाव दिलं ग्रामीण बँक विषयक कार्यगट. या कार्यगटाचे अध्यक्ष होते एम नरसिंहन. आणि मग यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये वित्त पुरवठा करायचा असेल तर भारतामध्ये ग्रामीण बँकांची साखळी निर्माण करता आली पाहिजे. हे लक्षामध्ये घेऊन, यांची शिफारस लक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रपतींनी 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका अध्यादेश काढला. आणि पुढच्या कालावधीमध्ये, सुरुवातीच्या कालावधीमध्ये 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना करण्याचं ठरवलं 2 ऑक्टोबर 1975 मध्ये. त्यासाठी कायदा झाला 1976 मध्ये. आणि मग या 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली 1975च्या. या प्रादेशिक ग्रामीण बँका लक्षात आलं. मुरादाबाद, गोरखपूर, दोन्ही उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद या प्रादेशिक ग्रामीण बँकेची पुरस्कृती बँक आहे, सिंडिकेट बँक. गोरखपूर या प्रादेशिक ग्रामीण बँकेची पुरस्कृत बँक स्टेट बँक ऑफ इंडिया हे विचारतात. जयपूर राजस्थान युनायटेड कमर्शियल बँक, मालदा पश्चिम बंगाल युनायटेड बँक आणि भिवानी हरियाणा या प्रादेशिक ग्रामीण बँकेची पुरस्कृती बँक आहे पंजाब नॅशनल बँक. तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये अशा प्रकारे आपल्या देशामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या रचनेला सुरुवात झाली. आता पुढचा कालावधी जर तुम्ही पाहिला तर अनेक समित्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्या समित्यांचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण प्रादेशिक ग्रामीण बँकांशी संबंधित ज्या ज्या समित्या आहेत त्या समित्यांचा आता अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी पहा, सुरुवातीला एक समिती की जी 1977 मध्ये नेमण्यात आलेली होती. त्या समितीला म्हटलं होतं दातवाला समिती. दातवाला समिती या ठिकाणी आपण पाहूयात कधी नेमलेली होती. तर 1977 मध्ये ही समिती नेमण्यात आलेली होती. 1977 मध्ये ही समिती नेमण्यात आली. आता या समितीनं नेमकी कशासाठी नेमलेली होती याचा जर विचार केला तर प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट कोणती असली पाहिजे यासाठी ही समिती नेमली होती. आणि मग आपल्याला जर असं विचारलं कोणत्या समितीनं प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट आपल्या अहवालामध्ये तयार केली होती तर दातवाला समितीनं तयार केली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं. या समितीचा अहवाल आला 1978 मध्ये. नेमणूक झाली 1977 मध्ये. अहवाल आला 1978 मध्ये. या समितीकडे कोणता विषय सोपवला होता मी ते तुम्हाला सांगितलं की प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट कोणती असली पाहिजेत. यांनी आपल्या अहवालामध्ये काय दिलं तर प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट आपल्या अहवालामध्ये सांगितली. उद्दिष्टे यांनी आपल्या अहवालामध्ये सांगितली. तशा प्रकारे दातवाला समिती ही महत्त्वाची आहे. आपल्याला जर विचारलं की कोणत्या समितीनं प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट आपल्या अहवालामध्ये नमूद केलेली होती तर दातवाला समितीनं केलेली होती. 1977 मध्ये समिती नेमली. 1978 मध्ये अहवाल दिला या समितीने आणि आपल्या अहवालामध्ये या दातवाला समितीनं प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट सांगितलेली होती, तयार केलेली होती. आता थोडंसं विचार करा. आपण म्हणतोय दातवाला समितीनं प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट तयार केली होती. काय उद्दिष्ट असतील? आपण म्हटलं ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करायचा. नरसिंहन समिती 1975 ने तेच सांगितलं. ग्रामीण भागामध्ये वित्त पुरवठा करायचा आहे तर ग्रामीण भागांमध्ये बँकांची साखळी निर्माण करा. साखळी निर्माण केली तर मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा होईल. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणारी जी महत्त्वाची क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांना तुम्हाला पैसे पुरवता येतील. त्या क्षेत्रांचा विकास होईल, सक्षम होतील, सुदृढ होतील. त्यातून अर्थव्यवस्था सक्षम बनेल.
अशा प्रकारे मग आपण या ठिकाणी यांनी उद्दिष्ट म्हणतोय की प्रादेशिक ग्रामीण बँकाची उद्दिष्ट आपल्या अहवालात तयार केली. काय उद्दिष्ट, कोणती क्षेत्र, कोणत्या क्षेत्रांच्या विकासासाठी वित्त पुरवठा करायचा आहे, थोडासा विचार करा. ग्रामीण भागामध्ये कोणती क्षेत्र, कृषी आहे, कृषीचा विकास झाला पाहिजे. जास्तीत जास्त आपल्या देशामधील जनता कृषी व्यवसायामध्ये आहे. मग त्या ठिकाणी त्यांना वित्त पुरवठा करणं गरजेचं आहे, त्याशिवाय विकास होणार नाहीये. ठीक आहे, कृषी आपण म्हणूयात. कृषी. अजून ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग उभा करता येतील का? उद्योग उभा करता येतील. ग्रामीण भागामध्ये व्यापाराच्या सोयी निर्माण करता येतील का? व्यापाराच्या सोयी निर्माण करता येतील. त्यासाठी काय पाहिजे? पैशाची गरज आहे, वित्त पुरवठा करावे लागेल. आणखी उत्पादक कार्य तयार करता येतील का? करता येतील. उत्पादक कार्य. ग्रामीण भागामध्ये या क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे. हे जे क्षेत्र आहेत, कृषी, उद्योग, व्यापार, उत्पादक कार्य, यांना वित्त पुरवठा झाला पाहिजे. नुसता वित्त पुरवठा करायचा नाहीये. वित्त पुरवठ्याच्या माध्यमामधून आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणायचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणताना त्या भागातील जी ग्रामीण जनता आहे तिचं आर्थिक जीवनमान सुद्धा आपल्याला उंचवायचं आहे आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्था सुदृढ करायची. आणि जोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ होत नाही तोपर्यंत आपली अर्थव्यवस्था सक्षम होणार नाही. खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी, दीर्घकाळ, शाश्वत स्वरूपाची सक्षम अर्थव्यवस्था बनवायची, यांचा विकास करावा लागेल. त्या क्षेत्रामधील, ग्रामीण भागामधील क्षेत्र जे आहेत त्यांना वित्त पुरवठा तुम्हाला करावा लागेल आणि या वित्त पुरवठ्याच्या माध्यमातून त्या अर्थव्यवस्थेचा, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणणं शक्य आहे. हे उद्दिष्ट आहे प्रादेशिक ग्रामीण बँकांचा. म्हणून प्रादेशिक ग्रामीण बँका मैदानात उतरल्या. बँकांची साखळी निर्माण केलेली होती सुरुवातीच्या कालावधीमध्ये. मग ती हळूहळू कमी पण झाली. ती कशी कमी झाली त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. लक्षात आलं? दातवाला समितीचा विचार केला. प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट यांनी आपल्या अहवालामध्ये मांडली आणि मी तुम्हाला सांगितलं की प्रादेशिक ग्रामीण बँकाची प्रमुख उद्दिष्ट आहे ग्रामीण भागामधले विविध क्षेत्र, कृषी आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, उत्पादक कार्य आहेत, वेगवेगळी उत्पादक कार्य, यांना वित्त पुरवठ्याच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचं आर्थिक जीवनमान उंचावणं. तर हे ग्रामीण बँकांचं, प्रादेशिक ग्रामीण बँकांचं प्रमुख उद्दिष्ट. आता तुम्ही म्हणाल या बँकांमध्ये भांडवल कोणत्या स्वरूपाचं असतं, त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. तर भांडवलाचा आपल्याला विचार करावा लागतो. भांडवलामध्ये 3 गट आपल्याला दिसून येते. आता आपण या प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील भांडवलाची रचना समजावून घेऊया. भांडवलाची रचना. भांडवलाची रचना कशी असते प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये? भांडवलाची रचना. कोणाकोणाचा सहभाग असतो? राज्य सरकारचा असतो का? केंद्र सरकारचा असतो का? आणखी कोणाकोणाचा असतो ते आपण पाहूया. हे पहा, कोणाकोणाचा सहभाग असतो. केंद्र सरकारचा सहभाग असेल त्याच्यामध्ये केंद्र सरकार. अजून पुरस्कर्ती बँक, ज्या बँकेनं या प्रादेशिक बँकेचा पुरस्कार केलेला आहे ती पुरस्कर्ती बँक, तिचा पण सहभाग असतो. पुरस्कर्ती बँक आणि राज्य सरकार. राज्य सरकार या तिघांचा सहभाग असतो का? या तिघांचा सहभाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आता कोणाकोणाचा किती वाटा आहे त्या भांडवलामध्ये याचाही आपल्याला विचार करावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं हे जे केंद्र सरकार आहे त्याचा सर्वात जास्त वाटा असतो भांडवलाच्या रचनेमध्ये, 50%. ज्या बँकेनं प्रादेशिक ग्रामीण बँकेचा पुरस्कार केलेला आहे, पुरस्कृत बँक आहे, त्या बँकेचा वाटा भांडवलामध्ये असतो 35%. आणि उरलेला 15% भांडवलामधील वाटा असतो त्या राज्य सरकारचा एकूण 100% वाटा. अशा प्रकारे प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भांडवलाची रचना दिसून येते. लक्षात आलं? केंद्र सरकार, पुरस्कर्ती बँक, राज्य सरकार या तिघांमध्ये मिळून या प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भांडवलाची रचना करण्यात आलेली आहे. आता विचार करा, सारखं आपण म्हणतोय ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे. मग
ज्यावेळी ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे बँकांची साखळी निर्माण केली जाईल प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या माध्यमामधून, त्यावेळी त्यांचा लक्ष्य गट कोणता वर्ग असेल? शेतकरी वर्ग असेल का? ग्रामीण भागामधील कामगार असतील का? किंवा ग्रामीण भागामध्ये जे विविध उपक्रम चालू आहेत तो लक्ष्य गट असेल का? लक्ष्य गट कोणता आहे त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो आणि या लक्ष्य गटावर प्रश्न सुद्धा विचारले जातात. आपण पाहूयात प्रादेशिक ग्रामीण बँकांचा लक्ष्य गट कोणता आहे. हे पहा, लक्ष्य गट कोणत्या गटाला लक्ष्य करण्यात येतं? विकास करण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांमार्फत. मग ह्या लक्ष्य गट आपल्याला परीक्षांमध्ये विचारला जातो. कोणकोणता आहे? हे पहा, ग्रामीण भागामध्ये कोण कोण आढळतं? शेतकरी आढळतो का? मोठ्या प्रमाणात कुठला शेतकरी आढळतो? लघु आणि सीमांत शेतकरी. आपण एक एक घेऊयात. लघु व सीमांत शेतकरी. सीमांत शेतकरी. त्याच्यानंतर आणखी कामगार असतात का? शेतमजूर शेतामध्ये काम करताना तुम्हाला दिसतात का? तर शेतमजूर सुद्धा लक्ष्य गट आहे. शेतमजूर. शेतमजूर हा लक्ष्य गट आहे. अजून ग्रामीण भागामध्ये कुशल कामगार सुद्धा असतील, तर त्या कुशल कामगार सुद्धा ग्रामीण व कुशल कामगार हे सुद्धा लक्ष्य गट आहेत. कुशल ज्याच्या अंगात काम करण्याचं स्किल आहे त्याला आपण म्हणतो कुशल कामगार. तर ग्रामीण आणि कुशल कामगार आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये काही उपक्रम चालू असतील तर त्यांना सुद्धा वित्त पुरवठा करणं हे लक्ष्य आहे. ग्रामीण उपक्रम. ग्रामीण उपक्रम अशा प्रकारे हा लक्ष्य गट आहे प्रादेशिक ग्रामीण बँकांचा. मी म्हटलं लघु आणि सीमांत शेतकरी. लघु आणि सीमांत शेतकरी म्हणजे काय? तर ज्यांची जमीन 2 हेक्टरपेक्षा कमी आहे अशा प्रकारचे शेतकरी यांचा समावेश लघु आणि सीमांत शेतकऱ्यांमध्ये होतो. त्यानंतर कोणता लक्ष्य गट? शेतात काम करणारा शेतमजूर हा सुद्धा प्रादेशिक ग्रामीण बँकांचा लक्ष्य गट आहे. ग्रामीण आणि कुशल कामगार आणि ग्रामीण भागामध्ये चालू असणारे उपक्रम. अशा प्रकारे प्रादेशिक ग्रामीण बँकांचा लक्ष्य गट कोणता हे जर आपल्याला विचारलं तर हा लक्ष्य गट आपल्याला सांगता येतो. लक्षात आलं? हा लक्ष्य गट लक्षात ठेवायचा. आता पुढच्या कालावधीमध्ये आपण जो विचार केला तर ग्रामीण बँकांचा विकास होत चाललेला होता. 196 प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना झालेली होती. जवळजवळ 196 प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या. मग एक समिती आली. त्या समितीने सांगितलं की प्रादेशिक ग्रामीण बँकांना सक्षम करता यावं यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांचे विलिनीकरण करा. आणि तिथून पुढच्या कालावधीमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलिनीकरणाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. मग प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण कोणकोणत्या स्वरूपामध्ये झालं याचा आपण विचार करूयात. या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण. प्रादेशिक ग्रामीण बँकांचे विलिनीकरण. हे विलिनीकरण कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झालं याचा जर विचार केला तर व्यास समिती होती. ए.व्ही. व्यास असं त्या समितीचं नाव होतं. व्यास समिती. या समितीच्या शिफारशीनुसार या प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलिनीकरणाला सुरुवात झालेली होती. हे विलिनीकरण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये झाले आणि ज्यावेळी विलिनीकरणाला सुरुवात होणार होती त्यावेळी प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या जी होती ती 196 होती. या 196 पासून पुढच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्यानं प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या कमी झालेली दिसते. त्या प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण झालेलं होतं. आता प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण कुठे होतं? प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण त्या पुरस्कृत बँकेमध्ये होतं. ज्या प्रादेशिक ग्रामीण बँकाला ज्या पुरस्कर्त्या बँकेने आपण सुरुवातीला म्हटलं होतं सिंडिकेट बँकेनं सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक प्रादेशिक ग्रामीण बँक पुरस्कृत केलेली होती. तर अशा प्रकारे
त्या त्या पुरस्कर्त्या बँकेमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण होत असतं. तर अशा प्रकारे ज्यावेळी विलिनीकरणाला सुरुवात झाली त्यावेळी 196 प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या. मग त्याचे टप्पे आपल्याला लक्षामध्ये घ्यावे लागतात की त्या टप्प्यांमध्ये कोणत्या प्रकारे या प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण. आता सुरुवातीचा टप्पा पाहूया की त्या टप्प्यामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 196 होती. तो कालावधी कोणता होता? साधारणपणे तुम्ही जर लक्षामध्ये घेतला 1975 ते 1987 या कालावधीमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 196 होती. पण पुढच्या कालावधीतले जे टप्पे आहेत त्या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या कमी कमी झालेली दिसते. मग कधी पहा आपण पाहूयात ते टप्पे कोणते. मग सुरुवातीला आपल्याला पुढे जाताना लक्षामध्ये ठेवायचं आहे की प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या ही किती होती हे लक्षामध्ये ठेवायचं. 196. ही संख्या कशी कशी कमी झाली हे आता आपण पाहूयात. या ठिकाणी पहा वेगवेगळे टप्पे आपण अभ्यासूयात. सुरुवातीचा टप्पा आपण अभ्यासला 1975 1987. त्यावेळी प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 196 होती असं आपण म्हणतो. पुढचा टप्पा येतो 2004 ते 2010. 2004 ते 2010 या टप्प्यात प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 196 वरून कमी झाली आणि ती इतकी कमी झाली की त्यावेळी ती संख्या 82 झालेली होती. 82 पर्यंत या कालावधीमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या पहा. सुरुवातीचा टप्पा 196चा होता, तिथून कशी कशी कमी झाली आहे. 2004-10च्या काळात प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या राहिली 82. लक्षात आलं. आता अशा प्रकारे प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या कोणत्या प्रकारे कमी होत होती हे या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये येईल. 2004-10 नंतर पुढचा टप्पा येतो 2010 ते 2013चा. आपण म्हणूयात 2010 ते 2013 या कालावधीमध्ये जर आपण विचार केला तर या कालावधीमध्ये या प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या झाली होती 64. त्यानंतर पुढचा कालावधी जो येतो तो 2013 ते 2016. 2013 ते 2016 पुन्हा प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या अजून कमी झाली. आता ही संख्या 64 वरून 56 झालेली दिसते. 13-16 नंतर विचार केला तर 2016 ते 2019चा कालावधी आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. 2016 ते 2019 यावेळी प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 45 झाली आणि शेवटचा टप्पा जो आहे तो 2019 ते 2021चा आहे. या कालावधीमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 43 झाली. आणि आज जर तुम्ही विचार केला तर आज या प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 43 दिसून येते. त्याच्यातल्या 2 प्रादेशिक ग्रामीण बँका आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा आढळून येतात. तर भारतामधील एकूण प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 43. सर्वात जास्त प्रादेशिक ग्रामीण बँका कोणत्या राज्यामध्ये आहेत हे पण लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहेत. सर्वात जास्त प्रादेशिक ग्रामीण बँका कोणत्या राज्यामध्ये आहेत असं जर आपल्याला विचारलं तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2 प्रादेशिक ग्रामीण बँका येतात, त्यांचाही आपण विचार करूया. तशा प्रकारे सुरुवातीच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं 196 प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या 1975 ते 1987च्या काळात. 2004 मध्ये ही समिती नेमण्यात आलेली आपल्याला लक्षात ठेवायचे. व्यास समिती, या समितीच्या शिफारशीनुसार पुढच्या कालावधीमध्ये बँकांच्या विलिनीकरणाला सुरुवात झालेली दिसते. मग विलिनीकरणाविषयी अनेक समित्यांनी शिफारशी केलेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्यांचाही आपल्याला पुढे विचार करायचा. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचा 2004 मध्ये व्यास समिती नेमली. यावेळी आपण विचार केला तर 1975-87च्या काळात 196 प्रादेशिक ग्रामीण बँका होता. व्यास समितीने शिफारस केली की प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण केलं जावं. प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण कोणत्या बँकांमध्ये केलं जातं तर त्यांच्या पुरस्कर्त्या बँकांमध्ये केलं जातं. ज्या बँकेनं त्या प्रादेशिक ग्रामीण बँकाला पुरस्कृत केलेलं आहे त्या बँकेमध्ये तिचं विलिनीकरण केलं जातं. तर अशा प्रकारे हे विलिनीकरणाचे टप्पे 196 वरून आज जर आपल्या देशामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या किती आहे याचा जर तुम्ही विचार केला तर 43 आहे. तर हे कशी कशी कमी झाली पहा. 4 ते 10ला या टप्प्यामध्ये 196 वरून 82 झाली. 10 ते 13चा टप्पा 82 वरून 64 झाली या ठिकाणी. त्यानंतर 13 ते 16चा टप्पा 64 वरून 56 झाली.
16 ते 19 मध्ये 45 झाली आणि 19 ते 21 मध्ये 43. म्हणजे आज प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 43 आहे. अशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका म्हणून यांना ओळखलं जातं. कशा? त्याच्यामध्ये सरकारचं भांडवल आहे. केंद्र सरकार किती टाकतं? 50% भांडवल आहे. राज्य सरकार टाकतं. म्हणजे सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण विचार केला, व्याज समितीचा विचार केला आणि व्याज समितीचा विचार करताना आपण असं म्हटलं, हे जे विलिनीकरण झालेलं दिसतंय ते व्याज समितीच्या शिफारशीनुसार विलिनीकरण झालेलं आहे. लक्षात आलं? त्यानंतर आणखी समित्यांचा आपण विचार करूयात. हे झालं विलिनीकरण. आजच्या प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या तुमच्या लक्षात आली 43 आहे. आता आणखी एका समितीचा विचार करूयात. समितीचं नाव आहे केळकर समिती. केळकर समिती काय समिती आहे त्याचा आपण विचार करूयात. केळकर समिती साहजिकच आहे. सुरुवातीला ही समिती कधीची होती हे लक्षात घ्या. 1987 ची समिती आहे. 1987 केळकर समिती. कधी? 1987 मध्ये. काय सांगितलेलं होतं केळकर समितीनं? की नवीन प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करू नये अशी शिफारस केली होती. आपल्याला जर विचारलं इथून पुढे नवीन प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करू नये अशा प्रकारची शिफारस केळकर समितीने केलेली होती 1987 मध्ये. महत्वाची शिफारस आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही नवीन प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करू नका असं सांगणारी समिती कोणती? विलिनीकरणाची शिफारस केली व्याज समितीनं, आपण असं म्हटलं. आणखी एक समिती आहे विलिनीकरणाची शिफारस करणारी, सरदेसाई समिती असं त्याला म्हटलं जातं. त्याचाही आपण थोडा अभ्यास करत. पण या ठिकाणी ही केळकर समिती काय सांगते? नवीन प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करू नये. त्यानंतर नेमण्यात आलेली आणखी एक समिती 1991 ची नरसिंहम समिती. समिती 1900 कधी? हे पण सुरुवातीला लक्षात घेऊयात. कधी नेमण्यात आली होती? 1991 मध्ये. म्हणजे सुरुवातीला आपल्या लक्षात आलं याची नेमणूक कधी झाली होती? 1991 मध्ये. कशासाठी नेमणूक करण्यात आलेली होती? की या समितीने ज्या शिफारसी केल्या त्या शिफारशीनुसार काय काय करण्यात आलेलं होतं हे आपल्याला विचारलं जाईल. ते लक्षात ठेवायचं. प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत त्यांचं सुसूत्रीकरण कसं असलं पाहिजे हे यांनी सांगितलं. शिवाय आपल्याला असं विचारलं की प्रादेशिक ग्रामीण बँकांना भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली होती. ती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर नरसिंहम समितीच्या शिफारशीनुसार. लक्षात आलं? नरसिंहम समिती महत्वाची आहे. कारण आपल्याला जर साधारणपणे असा प्रश्न विचारला की प्रादेशिक ग्रामीण बँकांना भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार देण्यात आली? कोणत्या समितीच्या? नरसिंहम समिती 1991. लक्षात आलं? मग काय काय पहा यांनी शिफारसी केल्या त्या मी सांगतो, त्या तुमच्या नोटबुकमध्ये असणं गरजेचं आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांचं सुसूत्रीकरण करण्यात यावं अशा प्रकारची शिफारस यांनी केली होती. प्रादेशिक ग्रामीण बँकांचे सुसूत्रीकरण करण्यात आलं. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? नरसिंहम समितीच्या शिफारशीनुसार. प्रादेशिक ग्रामीण बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्यात आलं. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? नरसिंहम समितीच्या शिफारशीनुसार. आपण म्हणूयात प्रादेशिक ग्रामीण बँकांचे पुनर्भांडवलीकरण पुनर्भांडवलीकरण करण्यात आलं. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? नरसिंहम
समितीच्या शिफारशीनुसार. शिवाय या बँकांना भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास परवानगी दिली गेली कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? बँकांना भांडवली बाजारात, या प्रादेशिक ग्रामीण बँकांना भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास परवानगी, गुंतवणूक करण्यास परवानगी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार देण्यात आली? नरसिंहम समिती 1991ची. लक्षात आलं? प्रादेशिक ग्रामीण बँकांविषयीचे. प्रादेशिक ग्रामीण बँकांचं सुसूत्रीकरण केलं गेलं, प्रादेशिक ग्रामीण बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्यात आलं आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली या नरसिंहम समितीच्या शिफारशीनुसार. तशा प्रकारे प्रश्न आपल्याला विचारले जातील वेगवेगळे प्रादेशिक ग्रामीण बँकांबद्दल. मग कोणत्या समितीनं कोणती शिफारस केली, सरकारनं त्याच्यावर कोणती कार्यवाही केली, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.